नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आयटीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, 100 दिवस 100 औषधं जे मी तुम्हाला सांगत आहे त्या सिरीज मधील आजचा जो दिवस आहे हा आहे 47वा. आणि आजही आपण एका बुरशीनाशकाबद्दलच बघणार आहोत. रब्बीची पिकं जे असतात त्यामध्ये बुरशीनाशक वापरले जातं. डाळिंब असो, सफरचंद असो, जे द्राक्ष असो, या फळबागांसाठी वापरले जाणारं औषध आहे मित्रांनो. अतिशय ब्रँडेड असं बुरशीनाशक आहे. त्याचे मोड ऑफ ऍक्शन, त्याच्यामधील घटक, त्या घटकांचा ग्रुप, ते कोणत्या रोगांसाठी वापरावं, किती प्रमाणात वापरावं याबद्दल व्हिडिओ आहे मित्रांनो. शेवटपर्यंत बघा, लेंदी व्हिडिओ होणार आहे, कुठे स्किप न करता बघावा. तर मित्रांनो, हे जे औषध आहे बुरशीनाशक, याचं नाव आहे मेरीवन. अतिशय छान ब्रँडेड औषध आहे. मी रिपीट सांगितलं कारण काय की बनवलेलं आहे BASF कंपनीचं मेरीवन. बरोबर, BASF कंपनीचं मेरीवन औषध. त्याचं मोड ऑफ ऍक्शन काय मित्रांनो? स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही दोनही मोड ऑफ ऍक्शन मध्ये ते काम करतं. स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही. आता स्पर्शजन्य म्हणजे काय की जर तुम्ही त्याचा फवारा मारला, पानावर पडला, जिथं पडला तिथील बुरशी सगळ्या मारणार. प्लस आंतरप्रवाही म्हणजे दोनही मोड ऑफ ऍक्शन मध्ये काम करतं. आता अजून कसं करतं? आंतरप्रवाही म्हणजे काय? जर तुम्ही फवारा मारला पानावर, ते उतरणार, पूर्ण झाडामध्ये शोषून घेणार, झाड त्याला ऍब्सॉर्ब करणार, ओढून घेणार, पानांपासून ते देठामध्ये जाणार, देठाकडून फांदीकडे जाणार, फांदीकडून खोडाकडे जाणार, खोडातून मुळापर्यंत जाणार. काय बोललो मी? पानावर फवारा मारला, देठात गेलं, देठातनं फांदीत गेलं, फांदीतनं खोडात गेलं, खोडातनं मुळांपर्यंत गेलं. हे झालं तुमचं आंतरप्रवाही, शेंड्याकडनं मुळांपर्यंत. याच्या उलट कसं? जर ड्रिंचिंग केली तर मुळाकडनं शेंड्यांपर्यंत, मुळांमधून खोडामध्ये, खोडांमधून देठामध्ये, फांद्यामध्ये, फांद्यांमधून देठातून पानामध्ये जाणार. बरोबर. आता हे झालं तुमचं मोड ऑफ ऍक्शन. स्पर्शजन्य प्लस आंतरप्रवाही दोनही मोड ऑफ ऍक्शन मध्ये काम करतं. कोण करतं? मेरीवन करतं, BASFचं. आता हा जो बुरशीनाशक आहे याच्या ग्रुप कोणते, त्यामधील घटक कोणते, त्याचं ग्रुप कोणतं? तर पहिला ग्रुप आहे सकिनेट डिहायड्रोजनेज इनहिबिटर. नाव ध्यानात ठेवायची गरज नाही, फक्त माहितीसाठी सांगतो. आता दुसरं कोणतं? स्ट्रोबिल्युरिन ग्रुप आणि सकिनेट डिहायड्रोजनेज इनहिबिटर. हे दोन ग्रुपची नावं आहे, विसरलं तरी चालतं. फक्त काय ध्यानात ठेवायचं? मेरीवन औषध आणि त्याचा घटक कोणता? फ्लक्सा पायरोक्साइड. काय? फ्लक्सा पायरोक्साइड 21.26% SC फॉर्म्युलेशनचा. फ्लक्सा पायरोक्साइड 21.26% SC फॉर्म्युलेशनचा. आता SC फॉर्म्युलेशन म्हणजे काय की पिठी साखरेसारखे किंवा बारीक मिठासारखे, खाण्याचं जे मीठ असतं ते, खाण्याची पिठी साखर असते ती, त्याच्यासारखे बारीक घन पदार्थ ते काय केलं जातात? एका दह्यासारख्या पांढऱ्या द्रावणामध्ये कालून मिक्स करून बाटलीत भरून आपल्याला दिले जातात. मी परत सांगतो, SC फॉर्म्युलेशन म्हणजे काय? बारीक पिठी साखरेसारखे किंवा बारीक मिठासारखे घन पदार्थ दह्यासारख्या द्रावणामध्ये मिक्स करून बाटलीत घालून आपल्याला दिले जातात. हे झालं तुमचं SC फॉर्म्युलेशन. आता हे फवारणीच्या टायमाला SC फॉर्म्युलेशन पाण्यात टाकलं की सटीक पद्धतीनं मिक्स होण्यासाठी, एकदम चांगल्या पद्धतीने मिक्स होण्यासाठी त्याला काडीच्या साहाय्याने हलवून घ्यावे. आता दुसरा घटक कोणता? पहिला बघितला आपण फ्लक्सा पायरोक्साइड. दुसरा कोणता? पायरॅक्लोस्ट्रोबिन 21.26%. कोणता? पायरॅक्लोस्ट्रोबिन 21.26%. तोही तेवढा, हाही तेवढा. दोनही SC फॉर्म्युलेशनचे एकत्र करून आपल्याला बाटलीत घालून दिलेले आहे. ते आपल्याला मारायचे आहे. कारण काय की आपल्या पिकांवरती काय रोग येणार आहे ते बघतो आपण. आता जलद परिणाम भेटतो. का बरं जलद परिणाम भेटतो? कारण स्पर्शजन्य आहे. झाडावरती औषध पडल्यावर ते काय कोणी येऊन सांगायची वाट बघत नाही, ते लगेच त्याचं काम चालू करतं, लगेच बुरशांना मारण्याचा कार्यक्रम ते चालू करून देतं. म्हणजेच काय? जलद परिणाम. दीर्घकाळ नियंत्रण म्हणजे काय? जसं मी सांगितलं, शेंड्यावर पडलं, पालावर पडलं, ते देठात उतरलं, देठातनं फांदीत गेलं, फांदीतनं खोडात गेलं, खोडातनं मुळांपर्यंत गेलं, पूर्ण झाडामध्ये त्याचं पर्क्युलेशन झालेलं आहे. पूर्ण झाड त्यानं शोषून घेतं. बरोबर. झाडामध्ये शोषून घेतल्यानंतर ते टिकूनच राहणार. बरोबर. म्हणजे दीर्घकाळ नियंत्रण होणार. याचं प्रमाण किती? अर्धा मिली घ्यायचं 1 लिटर पाण्यासाठी. आता पंप जर तुमचा 20 लिटरचा असेल तर तुम्ही त्यामध्ये 10 मिली तुम्ही हे औषध घ्या. जर तुम्हाला एकरी 200 लिटर पाणी लागत असेल, 100 मिली औषध घ्या आणि हे मारून द्या. कारण काय की हे जो घटक आहे फ्लक्सा पायरोक्साइड आणि पायरॅक्लोस्ट्रोबिन हे भरपूर स्ट्रॉंग आहे, त्यामुळे ते कमी प्रमाणातच ते काम करतात. आता पुढची गोष्ट काय मित्रांनो? जर तुमच्या पिकावरती हे मारायचं, मान्य आहे, आता तुम्हाला कळलं फ्लक्सा पायरोक्साइड आणि पायरॅक्लोस्ट्रोबिन हे दोन घटक आहे. कोणते? फ्लक्सा पायरोक्साइड आणि पायरॅक्लोस्ट्रोबिन. कोणामध्ये? मेरीवन मध्ये. हे कधी मारायचे? ठिपका रोग, जो लिप स्पॉट म्हणतो, पानावरती ठिपका दिसणं, फळांवरती ठिपका दिसणं, हे जर असेल तर मारा. भुरी असेल तर मारा. आता फ्रूट रॉट, फळ कुजणे, फळ तुमचं जे आहे, तुमचे हे जे पीक आहे, डाळिंब असो, द्राक्ष असो, टोमॅटो असो, सफरचंद असो, मिरची असो, ह्यामध्ये फळकूज जर असेल, ठिपका असेल, भुरी असेल, तरच तुम्ही मेरीवन मारा.
तुम्ही इतर कारणांसाठी मेरिओन मारत असाल तर थांबवून घ्या. जे रोग आहे त्यासाठीच मेरिओन मारा. हेच रोग कव्हर करतं. हेच पिकांवरती मारा मित्रांनो. आता सफरचंद मारा, मिरची मारा, टोमॅटो मारा, द्राक्ष मारा, डाळिंब मारा, पण कधी ठिपका भुरी फळकूज असेल तर उगाच तुम्ही रोग आला, करपा आला म्हणून हे मारीत बसू नका. त्यांना तुमचा कव्हरेज भेटणार नाही. भेटला तरी तुम्हाला 100% रिझल्ट भेटत नाही. मग आपण नाव ठेवतो कंपनीला, पण यांचं रेकमेंडेशन ह्या पिकांवरती मारण्याचं आहे, ह्या रोगांसाठी मारण्याचं आहे मित्रांनो. आता काय करायचं? आता पुढची गोष्ट, ह्या व्हिडिओला लाईक मारायचं, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. त्या शेजारी सबस्क्राईबच्या शेजारी एक बेल आयकॉन आहे, त्यावरती क्लिक करा मित्रांनो. मी पुढील व्हिडिओ टाकला की तुम्हाला नोटिफिकेशन पडेल युट्यूब मधनं. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं, त्यानंतर बेल आयकॉन क्लिक करणं गरजेचं आहे मित्रांनो. धन्यवाद.